नमस्कार. चला आज एका अशा अदृश्य जगात शिरूया जे आपल्या रोजच्या आयुष्याला ऊर्जा देतं. आपण थेट इलेक्ट्रॉनच्या नजरेतून विजेचं सगळं रहस्य उलगडणार आहोत. चला तर मग सुरू करूया हा प्रवास. आपण रोजचंच तर लाईट लावतो नाही का, फोन चार्जिंगला लावतो. पण कधी विचार केलाय का की ते बटन दाबल्या क्षणी त्या तारेच्या आत नेमकं काय होत असेल? ही काही जादू नाहीये, यामागे आहे एकदम शुद्ध विज्ञान. चला तर मग याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. तर आपल्या या प्रवासाची सुरुवात होते प्रत्येक पदार्थाच्या अगदी लहानातल्या लहान कणापासून, म्हणजे अणूपासून. आणि हेच आहे आपल्या इलेक्ट्रॉनचं मूळ घर. प्रत्येक अणूच्या अगदी मध्यभागे एक केंद्रक असतो, ज्याला न्यूक्लियस म्हणतात. आता या केंद्रकातनं दोन प्रकारची कण असतात. एक म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज असलेले प्रोटॉन आणि दुसरे म्हणजे ज्यांच्यावर काहीच चार्ज नाही असे न्यूट्रॉन. पण या केंद्रकाभोवतीही काहीतरी फिरत असतं, ज्याबद्दल आपण आत्ता बोलणार आहोत. आणि हे बघा, केंद्रकाभोवती फिरणारे हे जे छोटे कण आहेत ना, हेच आहेत आपले हिरो इलेक्ट्रॉन्स. त्यांच्यावर असतो निगेटिव्ह चार्ज. ते अशा ठराविक कक्षांमध्ये फिरत राहतात. आणि विजेच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांची ही जागा आणि त्यांची कक्षाच सगळ्यात महत्त्वाची आहे. आता एक प्रश्न पडतो की प्रत्येक इलेक्ट्रॉन आपल्या घरातून, म्हणजे त्या अणूतून बाहेर पडू शकतो का? नाही. आणि इथेच वाहक म्हणजे कंडक्टर आणि रोधक म्हणजे इन्सुलेटर यांची कहाणी सुरू होते. इथे डावीकडे तांब्याच्या अणूचं चित्र बघा. त्याच्या सगळ्यात बाहेरच्या कक्षेत फक्त एकच इलेक्ट्रॉन आहे. आणि तो केंद्रकापासून इतका लांब आहे की त्याची पकड खूपच कमकुवत असते. त्यामुळे तो अगदी सहज सुटू शकतो. आणि याच मोकळ्या इलेक्ट्रॉनमुळे तांबे विजेचा इतका चांगला वाहक बनतो. तर मुद्दा अगदी सोप्पा आहे. काही अणू आपल्या बाहेरच्या इलेक्ट्रॉनला घट्ट पकडून ठेवतात, तर काही त्यांना मोकळं सोडायला तयार असतात. आणि हाच तर वाहक आणि रोधक यांच्यातला मूळ फरक आहे. जे पदार्थ इलेक्ट्रॉनला सहज मोकळं करतात तेच वीज वाहून नेऊ शकतात. अच्छा, तर मग आणखी स्पष्ट करून सांगतो. वाहक म्हणजे कंडक्टर हे असे पदार्थ आहेत जे इलेक्ट्रॉन्सना आरामात फिरू देतात. तांबे हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. आणि दुसरीकडे आहेत रोधक म्हणजे इन्सुलेटर. हे अगदी विरुद्ध काम करतात. ते इलेक्ट्रॉन्सना अडवतात, त्यांच्या प्रवाहात अडथळा आणतात. रबर आठवतंय? विजेच्या तारांवर जे कोटिंग असतं ना, ते याचसाठी, सुरक्षेसाठी. आता विचार करा, जेव्हा हे सगळे मोकळे झालेले इलेक्ट्रॉन एकाच दिशेने वाहू लागतात, तेव्हा काय होतं? तेव्हा तयार होतो विद्युत प्रवाह. आपण ज्याला इलेक्ट्रिक करंट म्हणतो. असं समजा की जणू काही इलेक्ट्रॉनची एक मोठी मिरवणूकच निघालीये. आता या प्रवासासाठी इलेक्ट्रॉनला एक रस्ता तर हवा, बरोबर. त्यालाच आपण सर्किट म्हणतो. ह्या चित्रात पहा, एक बॅटरी आहे जो ऊर्जेचा स्रोत आहे. तार हा वाहक म्हणजे रस्ता आहे. आणि दिवा म्हणजे लोड. लोड म्हणजे अशी कोणतीही वस्तू जी विजेचा वापर करून काहीतरी काम करते. इथे दिवा इलेक्ट्रॉनची ऊर्जा वापरून आपल्याला प्रकाश देतोय. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर विद्युत प्रवाह म्हणजे ह्या सर्किटमधून एका विशिष्ट दिशेने वाहणारा इलेक्ट्रॉनचा लोंढा. जशी रस्त्यावर गाड्यांची वाहतूक होते, अगदी तसंच तारेमध्ये इलेक्ट्रॉन्सची वाहतूक होते. ठीक आहे, आपल्याकडे मोकळे इलेक्ट्रॉन आहेत, त्यांच्यासाठी रस्ता म्हणजे सर्किटही आहे. पण त्यांना पुढे ढकलतं तरी कोण? त्यांना वाहण्यासाठी शक्ती कुठून मिळते? यामागे एक विशिष्ट फोर्स काम करतो. ही शक्ती येते बॅटरीसारख्या स्रोताकडून आणि या शक्तीला म्हणतात इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स किंवा सोप्या भाषेत EMF. हा एक प्रकारचा विद्युत दाब आहे जो इलेक्ट्रॉनला प्रवासासाठी एक धक्का देतो. या चित्रात जो E दिसतोय ना, तोच हा फोर्स आहे. तर इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजे काय? तर स्रोताकडून मिळणारी एकूण शक्ती किंवा दाब जो इलेक्ट्रॉनला वाहण्यास भाग पाडतो. ही त्या स्रोताची म्हणजे बॅटरीची टोटल पॉवर आहे असं समजा. आणि मग येतो व्होल्टेज, ज्याला पोटेन्शियल डिफरन्स असंही म्हणतात. हा म्हणजे सर्किटमधल्या दोन ठिकाणांमधील दाबातला फरक. आणि हाच तो दाब आहे जो खरं काम करण्यासाठी वापरला जातो, जसं की दिवा पेटवण्यासाठी किंवा पंखा फिरवण्यासाठी. आता हे सूत्र बघून घाबरून जायचं कारण नाही. E=V+IR हे अगदी सोपं आहे. याचा अर्थ काय? तर बॅटरीमधून जो एकूण जोर मिळतो तो म्हणजे E. हा जोर दोन ठिकाणी वाटला जातो. एक भाग म्हणजे V, दिवा लावण्यासारखं खरं काम करतो. आणि दुसरा भाग म्हणजे IR,
तारेच्या स्वतःच्या विरोधामुळे थोडा वाया जातो. म्हणजे एकूण शक्तीबरोबर कामी आलेली शक्ती अधिक वाया गेलेली शक्ती. सरळ हिशोब आहे, नाही का? चला, आतापर्यंत आपण जे काही पाहिलं ते सगळं एकत्र जोडून इलेक्ट्रॉनचा संपूर्ण प्रवास कसा होतो ते बघूया. अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत. तर सगळ्यात आधी आहे स्रोत, म्हणजे आपली बॅटरी, जी धक्का देते. मग येतो मार्ग, म्हणजे तार. ह्या रस्त्यावरून इलेक्ट्रॉन लोडपर्यंत पोचतात, म्हणजे दिव्यापर्यंत, जिथे ते आपली ऊर्जा वापरून प्रकाश देतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ते तिथून पुन्हा स्रोताकडे परत येतात. हा प्रवास पूर्ण झाला तरच सर्किट काम करतं, नाहीतर नाही. चला, तर मग सगळं थोडक्यात आठवूया. सगळं सुरू होतं अणूंमधल्या इलेक्ट्रॉन्सपासून. वाहक पदार्थ या इलेक्ट्रॉनला मोकळं करतात. मग व्होल्टेज साधा त्यांना ढकलतो आणि त्यांचा प्रवाह सुरू होतो, ज्यालाच आपण करंट म्हणतो. आणि हे सगळं शक्य होतं फक्त आणि फक्त एका पूर्ण सर्किटमध्ये, जिथे इलेक्ट्रॉन आपलं काम करू शकतात. आपण जे काही पाहिलं ते अगदी मूलभूत होतं. पण गंमत म्हणजे जगातली प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तू ह्याच साध्या तत्वावर चालते. आपल्या स्मार्टफोनपासून ते मोठमोठ्या कॉम्प्युटरपर्यंत सगळ्याचा पाया हाच आहे. आता फक्त विचार करा, हा साधा इलेक्ट्रॉनचा प्रवास भविष्यात अजून कोणती क्रांती घडवू शकेल?